नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज आम्ही निघालोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी. आम्ही सकाळी हैदराबाद वरून 6 वाजता निघालो. आता आम्ही इथं रस्त्यामध्ये थांबलोय, थोडासा नाश्ता वगैरे करतो आणि मग इथून निघतो. इथं छान खूप सावली आहे बघा, हे चिंचेचं झाड आहे आणि तिथं एक विहीर आहे मोठी, पण तिथं आम्ही जात नाहीये. इथूनच मी तुम्हाला दाखवते थोडी विहीर. इथं खूप छान सुंदर शेती वगैरे आहे, खूप छान वातावरण आहे. बघा इथं रस्त्यामध्ये चिंचेचं झाड आहे ना, आम्ही आता इथं चिंच तोडतोय. मोठी लागली मस्त. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट्स पण करा मला. चला आपण आता अक्कलकोटला भेटू. आम्ही आता अक्कलकोटला पोहोचलेलो आहोत. बघा अक्कलकोट स्वामींचे महाप्रवेशद्वार लागलेले आहे. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे इथून. आम्ही सकाळी 6 वाजता निघालो होतो हैदराबादवरून. आता इथं 12 वाजता पोहोचलेलो आहोत. आणि इथं आहे ना आता गाडी पार्किंग करायची जागा आहे. इथं आम्ही आता मध्ये गाडी पार्किंग करतो. गाडी पार्किंग लावून आल्यावरच आहे ना इथं मध्ये रस्त्याने महाप्रसादाची सोय आहे बघा. हा इथं मोठा हॉल आहे जेवणाचा. तुम्ही इथं ऑनलाईन पण महाप्रसाद बुक करू शकता. इथं सगळी माहिती दिलेली आहे बघा स्वामी भक्तांसाठी. आता जेवणाची वेळ झालेली आहे दुपारची, तर खूपच गर्दी आहे. आज मंदिरामध्ये खूप गर्दी दिसते आम्हाला. ज्यांना महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभं राहायला टाईम नाहीये, लवकर जायचं आहे, तर इथं बघा नाश्त्याची दुकान आहे, छोटी छोटी हॉटेल आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता. इथं बघा समोरच देणगी कक्ष आहे. इथं तुम्ही देणगी देऊ शकता. आणि त्याच्या समोर इथं बघा खूपच मोठं वडाचं झाड लागलेलं आहे. छान हिरवगार वडाचं झाड आहे आणि इथं स्वामींची मोठी प्रतिमा आहे. इथं बघा समोरच रथ आहे हा, ज्यामध्ये पण स्वामी समर्थ आहे. इथं बघा स्वामींची मोठी प्रतिमा आहे आणि त्याच्या शेजारी शिवाजी महाराजांची आहे. बघा शिवाजी महाराज बसलेले आहे. खूपच छान मूर्ती आहे शिवाजी महाराजांची. गाय पण पहा किती छान आहे, व्हाईट कलर मध्ये आहे, सुंदर दिसते खूपच. आता आपण दर्शनाला जाऊ. बघा मंदिराकडे जाताना आहे ना खूपच सारे दुकानं लागलेले आहे रस्त्याने. स्वामींच्या मूर्त्या आहे बघा, प्रसाद ठेवला आहे, फुलं, हार, नारळ, पेढा. चला आपण आता स्वामींचे दर्शन घेऊ. आम्ही फुल आणि नारळ घेतलं. मंदिराच्या प्रवेशद्वारावर बघा काय लिहिलंय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. खूपच छान मंत्र आहे हा स्वामींचा. मंदिरामध्ये ना खूपच गर्दी होती, खूप भक्तजन आले होते मंदिरामध्ये. आता गुरुदत्त जयंती पौर्णिमा पण आहे ना, तर खूपच गर्दी आहे. शनिवार रविवार पण होता, तर खूपच गर्दी होती मंदिरामध्ये. बघा मी आता लाईनीमध्ये लागली इथून. आता मी इथून दर्शनाला जाते. इथं जेंट्सची लाईन वेगळी आहे आणि लेडीजची लाईन वेगळी आहे. बघा मंदिरात घुसताना समोर स्वामींचा फोटो आहे. स्वामींच्या मंदिराकडे जाताना खूपच छान डिझाईन केली बघा. वर हिरव्या कलरचे लाईट लावले आहे आणि त्याच्यामध्ये ना फुलांची डिझाईन आहे. आता आपण मंदिरामध्ये पोहोचलेलो आहोत. बघा इथं वडाचं झाड आहे, खूपच मोठं आहे. इथं स्वामी बसत होते. बघा इथं स्वामींचे हे मंदिर आहे. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नाहीये, बाहेरून इथून आपण शूटिंग करू शकतो. इथं समोर पण लेडीजची लाईन आहे आणि जेंट्सची लाईन खूपच कमी आहे. इथं मध्ये पारायण चालू आहे स्वामींचे. इथं टीव्ही मध्ये ना दिसत आहे स्वामी बघा. बघा किती स्वामींजवळ गर्दी आहे. सगळे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आलेले आहे. खूपच स्वामींवर श्रद्धा असते खूप भक्तांची आणि स्वामी खरंच सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात. आणि स्वामींना आहे ना दत्ताचे तिसरे अवतार मानले जाते. बघा इथून बाहेरून शूटिंग घेतली आहे थोडी. बघा इथं स्वामी समर्थाचं मेन मंदिर आहे. इथं स्वामी समर्थ आहे मध्ये आणि त्यांचा जो दरवाजा आहे त्याच्यावर पूर्ण चांदीची डिझाईन केलेली आहे. तुम्ही बघताच आहे मंदिरामध्ये किती गर्दी आहे, तरी पण मी स्वामींजवळ 2 मिनिटं उभी राहून छान दर्शन घेतले स्वामींचे. आता बघा मंदिराच्या बाहेर येऊन इथं दोरे बांधलेले आहे. ज्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्या त्यांनी इथं बघा स्वामींच्या मंदिरात खूप दोरे बांधलेले आहे.
स्वामींची जी पूर्ण स्टोरी आहे ती मी मागच्या व्हिडिओमध्ये एकदा टाकलेली आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ टाकून देईल. तुम्हाला जर माहीत नसेल स्वामींची स्टोरी तर तुम्ही त्या लिंकवर ओपन करून बघू शकता व्हिडिओ. तिच्यामध्ये पूर्ण स्टोरी आहे स्वामी समर्थाची. आता मी तुम्हाला स्वामींची थोडक्यात स्टोरी सांगते. स्वामींनी 300 वर्षे तपस्या केली. ते तपस्या करत असताना त्यांच्या आजूबाजूला वारूळ तयार झाले होते. त्या वारुळामधूनच स्वामी समर्थ प्रकट झाले आणि सर्वात अगोदर ते काशीला गेले, नंतर कलकत्त्याला गेले. केदारनाथ, गोदावरी असे सगळे देवदर्शन त्यांनी केले आणि मग नंतर ते पंढरपूरला आले. पंढरपूरवरून अक्कलकोटला आले. तिथंच ते स्थायिक झाले. अक्कलकोटला स्वामी 22 वर्ष राहिले. इथेच वडाच्या झाडाखाली नेहमी स्वामी राहत होते. इथंच 10 मिनिटाच्या अंतरावर स्वामी मठ आहे. त्या स्वामी मठामध्ये स्वामी समर्थांनी समाधी घेतली होती. मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तो मठ. तुम्ही मागचा व्हिडिओ बघून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये ओपन करून. हे वडाचं झाड आहे. इथं स्वामी राहत होते. स्वामींनी जाता जाता एक वाक्य म्हटले होते, मैं गया नहीं जिंदा हूँ. आणि खरंच स्वामी समर्थ आजही सर्व भक्तांसोबत असतात. नेहमी भक्तांना साथ देत असतात. म्हणूनच मंदिरामध्ये बघा केवढी गर्दी आहे. मंदिरामध्ये येऊन स्वामींचे दर्शन करून खूपच छान वाटलं आम्हाला. एकदम प्रसन्न वाटत होते. मंदिरामध्ये गर्दी होती पण तरी पण छान वाटत होते मंदिरात. झाले आता आमचे दर्शन. आम्ही आता निघतोय बाहेर. बाहेर निघताना आपण बघू आता इथं काय काय शॉपिंग आहे ते. प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स पण करा मला. स्वामींच्या मंदिरामध्येच इथे एक छोटंसं दुकान आहे बघा. तिथं स्वामींच्या मूर्त्या ठेवलेल्या आहे. लहान साईज, मोठी साईज सगळी साईज मिळून जाईल तुम्हाला. स्वामींचे अत्तर आहे, स्टिकर आहे, खूप छान छान आहे बघा. ही स्वामी समर्थाची मूर्ती आहे. खूपच सुंदर दिसते ना. इथं लहान साईज आहे, मोठी साईज पण आहे आणि बघा हे पादुका आहे स्वामी समर्थाच्या. आणि हे छोटे छोटे हत्ती आहे बघा. खूपच छान आहे. 400 रुपयाला आहे ही हत्तीची जोडी. आणि इथं बघा स्वामींचे हे घर आहे. असं वेगवेगळं काही काही लिहिलेलं आहे याच्यावर. श्री स्वामी समर्थ वगैरे. आणि ही कमळगट्ट्याची माळ आहे इथं. खूपच छान सगळं सामान आहे. आता मी थोडीशी शॉपिंग करून घेते. मला खूपच आवडली बघा ही मूर्ती. खूपच सुंदर दिसते स्वामींची मूर्ती. आणि बघा तुम्हाला जर मूर्ती घ्यायची नसेल तर असंही आहे. स्वामींचे पादुका आहे खाली आणि स्वामी समर्थाचा फोटो आहे वर. इथं बघा स्वामींची प्रतिमा आहे. 5 मुखी रुद्राक्षापासून बनवलेली आहे. मुंबईचे एक भक्त आहे, त्यांनी ही मूर्ती केलेली आहे. 4000 रुद्राक्ष लागले या मूर्ती बनवण्यासाठी. इथं मध्ये पहा स्वामींचे प्रवचन चालू आहे. आणि आता आम्ही बाहेर निघालेलो आहोत. आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालो आहे. मंदिराच्या बाहेर निघाल्यावर पण बघा छोटे छोटे दुकानं लागले आहे समोर. तिथं पण स्वामींचं सगळं सामान भेटून जाईल तुम्हाला. अष्टगंध, चंदन वगैरे, ड्रेस सगळं भेटतं. बघा स्वामींचा फोटो आणि लक्ष्मी मातेचा पण फोटो आहे. हे छोटे छोटे स्वामींचे मुकुट आहे बघा. आणि इथं स्वामींसाठी जो लागणारा सामान आहे तो सगळं सामान इथं भेटून जाईल. स्वामींना जे वाहिलं जातं चंदन, अष्टगंध आणि स्वामींना हिना अत्तर खूप आवडतं. हिना अत्तर पण इथं भेटतं. आम्ही आता स्वामींचे दर्शन करून जेवणाच्या लाईनमध्ये आलेलो आहोत. बघा इथं जेवणाची लाईन आहे. ही लेडीजची लाईन आहे आणि इथं जेंट्सची लाईन आहे. मध्ये गेल्यावर सर्व एकत्र होतात. बघा जेवणाला भात आहे, भाजी आहे, पोळी आहे, शिरा आहे. शिरा तर खूपच टेस्टी होता. खूपच छान जेवण होतं. खूप टेस्टी होतं इथलं. बघा स्वामींचा महाप्रसाद घेतलेला आहे मी. जेवणामध्ये आमटी, भात, पोळी, शिरा आणि मिक्स दालची भाजी होती आंबट तुका टाकून. खूपच टेस्टी होती भाजी पण. आणि शिरा तर खूपच टेस्टी होता. अप्रतिम जेवण होतं इथं. चला आम्ही पण आता जेवणाचा आनंद घेतो आणि भेटतो नंतर तुम्हाला. स्वामींच्या महाप्रसादाच्या हॉलमध्ये बघा इथं दत्ताची मूर्ती आहे आणि स्वामी समर्थ आहे. पाळणा आहे, तो रथ ठेवलेला आहे. इथं छोटीशी मूर्ती आहे स्वामींची. खूपच सुंदर आहे बघा. चला मंडळी आता मी इथंच व्हिडिओ संपवते. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो कॉमेंट्स पण नक्की करा मला. आणि लवकरच भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही सोलापूरला निघतो आहे. सोलापूरचा व्हिडिओ पण बघा. खूपच छान मंदिर आहे तिथं पण शंकराचं.